हे खूप रिलेटेड आहे मुलींच्या, तर मला असं वाटलं ह्या मुलींनी ऐकलं पाहिजे. म्हणजे ॲज अ स्टुडंट मी तर सगळ्यांसोबत राहते, तर एक कॉमन प्रॉब्लेम आहे मुलींचा. आय नो त्या रिलेशनशिपमध्ये असतात वगैरे तर भरपूर गोष्टी. तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहेत हे ठीक आहे वगैरे, बट जेव्हा तुम्ही इमोशन्सवर कंट्रोल करायला शिकता तेव्हाच तुम्ही स्वतःला जिंकता. तुम्ही स्वतःला आय नो प्रत्येक कोणतंच रिलेशन असं नाही आहे की ते फक्त आनंदातच असतं, पण मला असं म्हणायचं आहे त्या गोष्टी म्हणजे हा टाईम आपल्या कॉलेजचा टाईम हा इतका प्रिशियस आहे, तो आपल्या आयुष्यात कधीच येणार नाही आहे. काही मुलींकडनं मला हे पण कळले हे रिलेशनशिप का मेंटेन ठेवायचं का तर ह्या एन्जॉयसाठी, बट इट्स नॉट अ रिअल एन्जॉय हा करा तुम्ही स्वतःच्या पायावरती उभा राहा, स्वतः पैसे कमवा आणि स्वतः ट्रिप करा आणि स्वतःच्या फॅमिलीसोबत फिरा, फॅमिलीसोबत एन्जॉय करा. हा आय नो ज्याची त्याची मेंटॅलिटी त्याच्या मेंटॅलिटीवरती त्याचा एंटरटेनमेंट डिपेंड आहे. पण मला असं वाटतं की फर्स्ट इंडिपेंडेंट व्हा, कोणासाठी बदलू नका. पहिली गोष्ट फर्स्ट प्रायोरिटी तुम्ही तुमच्या फॅमिलीलाच द्या, स्टडीजला फर्स्ट प्रायोरिटी द्या, फॅमिली सेकंड प्रायोरिटी, देन थर्ड प्रायोरिटी युअर फ्रेंड्स विच आर फ्यू फ्रेंड्स ओनली. आणि जे तुम्हाला खरं बोलते, खरं सपोर्ट करते आहे ना, त्याच्यासाठी जेन्युइन तुम्ही त्याच्यासोबत राहा. एवढं पण माहिती आहे की आपली फ्रेंड खरी आहे, ती आपल्याला सांगते पण ते आपल्या मनाला पटत नाही आहे का आता आपण कोणासाठी ते अडकलो आहे. पण क्लिअर गोष्टी असणं ह्या खूप महत्त्वाच्या आहेत कोणत्याच गोष्टीत. आणि रिलेशनमध्ये बिलकुल कन्फ्युजन नको आहे, बिलकुल नको. हे मला बोलायचं आहे. म्हणजे माझ्या भरपूर साऱ्या मैत्रिणी त्यांच्यासोबत कन्व्हर्सेशन होतं, त्या येऊन मला बोलतात, त्यांचे प्रॉब्लेम शेअर करतात. दॅट्स वाय आय शेअर द रिअल सोल्युशन आहे हे यार. म्हणजे जास्त हे पर्सनल इमोशनल होऊ नका. फर्स्ट ऑफ ऑल यू बिकम इंडिपेंडंट. तुम्ही पहिल्यांदा इंडिपेंडंट बना. जर तो खरंच तुमच्यावर प्रेम करत असेल किंवा ती करत असेल तर ती ॲक्च्युली काय वेळ तुम्ही इंडिपेंडंट बनून तोपर्यंत तो वेट करेल. पूर्ण आयुष्य पडले ह्या गोष्टी करायला. मला हे बोलायचं आहे इट्स लिमिटेड 4 to 5 years टू कम्प्लीट युअर डिग्री अँड इम्प्रूव्ह युअर स्किल्स. आणि मला जास्त ह्याचं वाईट वाटतं की सगळ्या मुलींच्या घरचं फायनान्शियली खूप ठीक नसतं. हे सगळ्यांच्याच घरचं नसतं. काही मुलींची नाजूक परिस्थिती असताना सुद्धा त्यांच्या घरचे शिकवतात. पर्सनली त्या मुलींसाठी मला एवढं वाईट वाटतं ना जर त्या ह्या गोष्टीमध्ये असली तर. लिटरली ज्यांची परिस्थिती नाही आहे त्यांनी तेवढं जिद्दीने ठाम राहून पुढं जा. फर्स्ट मला जर विचारच करायचा आहे तर बाकीच्या गोष्टींचा नको, तर घरच्यांचा विचार करा. आणि स्वतःच्या वेळेत असं स्वप्न पहा की तुम्ही नंतर पुढच्या स्टेपला तुम्ही ह्या स्टेजला तुम्ही असं असणार आहे. आणि नो इमोशन्स आहेत बऱ्याच गोष्टी. जेव्हा तुम्ही इमोशन्सवर कंट्रोल करायला शिकता तेव्हाच तुम्ही स्वतःला जिंकता. तुम्ही स्वतःला हे मला बोलायचं. आता म्हणजे आपण असं विचार करतो की याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, आपल्यामुळे दुसऱ्याला हर्ट होईल, अशा सगळ्या गोष्टी. पण मी सरळ तुम्हाला बोलते, थोड्या दिवसासाठी सेल्फिश बना, स्वतःसाठी सेल्फिश बना. तुम्ही स्वतःसाठी स्टँड घेताय ही गोष्ट. ज्यावेळेस मला म्हणायचं नाही पण आपण त्याच्यात अडकू, हे पुढं जाऊन आपल्याला हर्ट झालं तर मला नाही वाटत की कोण आपल्याला सावरायला येईल. आणि ज्याच्याकडून आपण अपेक्षा करतो त्याने सुद्धा हर्ट केल्यावर आपल्यापाशी कोणच राहणार नाही आहे. सो फर्स्ट तुम्ही स्वतःला स्ट्रॉंग बनवा, नंतर दुसऱ्यासाठी उभं राहा. पण त्या गोष्टीचा इम्पॅक्ट तुमच्या कोणत्याच गोष्टीवर झाला नाही पाहिजे. पहिली गोष्ट अभ्यासावर नाही. फर्स्ट प्रायोरिटी करिअरला द्या. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल गर्ल्स ऑल्सो बॉईज. मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीयेत. मी माझ्या आजूबाजूला जे बघितलंय त्याच्यावर माझं मत मांडते.